शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची बीज प्रक्रिया करायची आहे तर मी तुम्हाला सांगेल ते कसे. तर बघा, मागच्या वर्षी भरपूर शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन हे पिवळे पडलेले होते, येलो मोजाका आलेला होता आणि शेतकऱ्यांना सोयाबीन पासून उत्पादनच झाली नाही. याचं कारण काय झालं की स्टेम फ्लाय आला, चारकोल रॉट आला, फ्युजरियम बीड चालता. तर नेमकं आपण सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची की ज्यामुळे आपल्याला सोयाबीन पासून चांगलं उत्पादन मिळेल, त्याचीच माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सोयाबीनची बीज प्रक्रिया करत असताना मी तुम्हाला काही औषधांची नाव सांगणार आहे. त्याच्यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध घेऊन आपल्या सोयाबीनला बीज प्रक्रिया करून पेरणीही करू शकता. त्याच्यामध्ये सॉल कंपनीचं कास्केड, त्याचप्रमाणे UPL कंपनीचं इलेक्ट्रॉन आणि बेस्ट ॲग्रो कंपनीचं वार्डन, या 3 औषधांपैकी एक औषध प्रति किलो बियाण्याला 5 ml घेऊन आपण बीज प्रक्रिया ही करू शकतो. ही बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला तिथून अर्ध्या तासामध्ये किंवा 15 मिनिटांमध्ये आपले दाणे वाळल्यानंतर पाटील बायोटेकचं NPK कॉन्सो याची तुम्हाला तिथे बीज प्रक्रिया करायची आहे. आता ही NPK कॉन्सो घेत असताना प्रति 1 किलो बियाण्याला 10 ml घेऊन आपण बीज प्रक्रिया करावी. याचा फायदा काय होणार आहे, तर आपल्या जमिनीमध्ये नत्रस पुरत पाल्यास हे पडित अवस्थेमध्ये असते, तर ते ऍक्टिव्ह करण्यासाठी NPK कॉन्सोची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे, कारण याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे. आणि आपल्या जमिनीमधलं नत्रस पुरत पालाश आपल्या पिकाला मिळून आपल्या पिकामध्ये जो काही आपला खर्च होणार आहे खतामध्ये, तर 3 ते 4 हजार रुपये प्रति एकरी आपले सोयाबीनच्या खतामध्ये हे वाचणार आहे. तर त्यामुळे तुम्ही बीज प्रक्रिया करत असताना बुरशीनाशकाची करायची आणि त्याच्यानंतर NPK कॉन्सोची प्रति 1 किलो बियाण्याला 10 ml घेऊन आपण आपल्या सोयाबीन पिकाला लावून पेरणी ही करावी. याच्यामुळे तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक सोयाबीनचं उत्पादन मिळेल आणि मागच्या वर्षी जी परिस्थिती झाली होती तर तशा प्रकारे परिस्थिती सुद्धा होणार नाही. तर एकंदरीत सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची त्याच्याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांचा तिथे फायदा होईल आणि सोयाबीनचं मागच्या वर्षी जसं नुकसान झालं ते नुकसान होण्यापासून त्यांचं तिथे बचाव होईल. माहिती नक्कीच आवडली असेल तर 5 शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे. धन्यवाद.